Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the miscellaneous exercise 1. Question number 1. Choose the correct alternative. Alternative answer for each question. First question is, in quadrilateral PQRS, measured angle P is equal to measured angle R is equal to 108. Measured angle Q is equal to measured angle S is equal to 72 degree. State which pair of sides of those given below is parallel. First option is side PQ and side QR. Second option, side PQ and side SR. Third option, side SR and side SP. And fourth option, side PS and side PQ. ओके, आता यासाठी आपण जर एक रफ फिगर काढली तर पटकन कळेल आपल्याला. अंदाजी फिगर काढतोय आपण. सपोज असा क्वाड्रिलॅटरल घेतला आपण, त्याच्यामध्ये पी क्यू आर एस, पी अँड आर हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत, मेजरमेंट सारखं आहे. नंतर क्यू अँड एस हे दोन सारखे आहेत. स्टेट विच ऑफ द पेअर ऑफ दीज गिवन बिलो इज पॅरलल. अपोजिट साईडच्या दोन पियर्स त्या ठिकाणी ऑपोजिट अँगलचे दोन पियर्स कॉन्ग्रुएंट आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी आपण पी अँड आर कॉन्ग्रुएंट आहे आणि क्यू अँड एस कॉन्ग्रुएंट आहे. पी आहे 108 आणि 72. आता ही जी प्रॉपर्टी आहे काय, अपोजिट अँगलच्या दोन पियर कॉन्ग्रुएंट. आता लक्षात घ्या, इथे आपण काय विचार करतोय, अपोजिट अँगलच्या दोन पियर कॉन्ग्रुएंट आहे आणि ॲडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी आहे. मग अपोजिट अँगलचे दोन पियर कॉन्ग्रुएंट असेल तर तो पॅरलोग्राम होतो. आणि जेव्हा तो पॅरलोग्राम असेल त्यावेळेस त्याच्या अपोजिट साईडसुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे पी क्यू कॉन्ग्रुएंट एस आर असणार आहे आणि पी एस कॉन्ग्रुएंट क्यू आर. तर आपल्याकडे साईड पी क्यू कॉन्ग्रुएंट एस आर दिलं आहे, तर आपलं ऑप्शन हे असणार आहे. म्हणजे आन्सर काय असेल याचं? आन्सर ऑप्शन बी. आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी. एवढंच लिहायचं आहे फक्त. ओके, कंप्लीट करूया. नंतर सेकंड एक्झाम्पल बघू आपण. व्हिडिओ पॉज करा तुम्ही आणि ते कंप्लीट करा. Okay, now see the second sub question. Second, read the following statements
following statements and choose correct alternative योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. काय काय ऑप्शन्स बघा. पहिलं, डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल are perpendicular bisectors of each other. Second, diagonals of a rhombus are perpendicular bisector of each other. एक एक प्रॉपर्टी बघतो आपण यांची काय करेक्ट आपल्याला ठरावं लागेल नंतर. थर्ड, डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम are perpendicular bisectors of each other. नंतर फोर्थ ऑप्शन आहे आपल्याकडे, डायगोनल्स ऑफ ए काइट bisect each other. आणि ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. ए मध्ये स्टेटमेंट, ऑप्शन ए, स्टेटमेंट सेकंड अँड थर्ड आर ट्रू. बी ऑप्शन, only statement second is true. Third option, C, statement second and fourth are true. आणि डी ऑप्शन आहे, स्टेटमेंट्स फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ आर ट्रू. कोणते स्टेटमेंट ट्रू आहे इथे अनेक क्वेश्चन घ्यायला हरकत नाही आहे. स्टेटमेंट्स ओके. आता एक चेक करू आपण. प्रॉपर्टीज आपण बघितलेत. डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. हे चुकीचे आहे. ते फक्त कॉन्ग्रुएंट असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर नसतात, म्हणजे हे रॉंग आहे. डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, हे करेक्ट आहे. डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर, हे चुकीचं आहे. डायगोनल्स ऑफ ए काइट बायसेक्ट ईच अदर, हे पण चुकीचे आहे. दोघं बायसेक्ट नाही होत, फक्त जो मोठा डायगोनल असेल तो लहान डायगोनलला बायसेक्ट करतो, म्हणजे हे पण चुकीचं आहे. फक्त एकच स्टेटमेंट त्यातलं करेक्ट आहे, सेकंड, म्हणजेच आपलं आन्सर आहे ऑप्शन बी. आणि मग आपण इथे आन्सर लिहिणार, आन्सर ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द आन्सर. ओके.
व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग आपण त्यातलं थर्ड क्वेश्चन बघणार आहोत. Third, if 19 cube is equal to 6859, then find cube root of 0.006859. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बघा काय काय करता येईल ते. मग आता या ठिकाणी इथे घेऊ आपण क्यूब रूट 0.006859 इज इक्वल टू क्यूब रूट. आता एक लक्षात घ्या, इथे फक्त आपण वरती 6859 घेऊ. याचे डेसिमल पॉईंट किती बघा, 1 2 3 4 5 6 6 घरांनंतर आहे, बरोबर आहे. म्हणजेच याला 2 3 4 5 6 खाली इतके आले, बरोबर आहे. कारण हे डेसिमल पॉईंट येते 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ. आता हा तर आपल्याला माहिती आहे कशाचा क्यूब आहे, 19चा. हा 19चा क्यूब आहे. आता हा कशाचा क्यूब आहे, जर 100 असतं तर 10चं 1000 असता तर हा 10चा क्यूब आला असता. कितीचा क्यूब आला असता, 10चा. आता म्हणजे 3 झिरो असले तर 10चा क्यूब होतो, बरोबर आहे. इथं 6 झिरो आहे म्हणजे हे 100चा क्यूब आहे. कशाचा क्यूब आहे, 100चा क्यूब आहे. हे लक्षात ठेवा. हे कसं काढलं ते याच्यावरून काढलं. इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल झाला, क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल झाला, म्हणजे उरलं काय फक्त इथे 19/100. मग किती डेसिमल पॉईंट पुढे यावं लागेल इकडे, 2 झिरो असल्यामुळे, म्हणजेच 9 1 देन पॉईंट आणि पुढे काहीच नाही म्हणजे 0. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ धिस 0.06859चा क्यूब रूट इज इक्वल टू 0.19. इथे ऑप्शन लिहायचे राहून गेले होते माझ्याकडून. याचे ऑप्शन कोणते कोणते बघा, इथे ऑप्शन आहेत. ॲन्सरसाठी ऑप्शन आहेत. ए ऑप्शन आहे 1.9, बी आहे 19, सी आहे 0.019 आणि डी आहे 0.19. खरं तर म्हणजे आपलं उत्तर काय आहे, ॲन्सर ऑप्शन डी. पण जोपर्यंत आपण असं सॉल्व करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही, म्हणून असं लिहायचं. तिथे सॉल्व करून ॲन्सर लिहिलं तरी चालतं, डायरेक्ट ॲन्सर लिहिण्यापेक्षा. आपण त्या स्टेप बाजूला कुठेतरी करणारच आहे, त्याच्यावेळी तिथेच करा. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. Second, find the cube roots
फाइंड द क्यूब रूट्स ऑफ फॉलोइंग नंबर्स. क्यूब रूट काढायचे आपल्याला. पहिला आहे 5832. याची फॅक्टर माहीत होणं गरजेचं आहे आपल्याला. एकदा फॅक्टर काढले की मग आपल्याला कळेल याचा क्यूब रूट काय असणार आहे तो. मग आपण फॅक्टर्स काढूया याचे. 5832 4ने डिवाइड करा. 4 1 जा 4, 18, 4 4 जा 16, 2 23, 4 5 जा 20 आणि 32, 4 8 जा 32. परत 4ने करा. 4 3 जा 12, 25, 4 6 जा 1 मिनिट 4 3 12, 2 25, 4 7 24 नाही होणार आता इथे. इथे आपण 2नेच करावं लागेल. इथे आपल्याला एक काम करू, इथूनच आपण 2ने सुरुवात करूया म्हणजे सोपं होईल थोडासा. 2 बे 2 4, बे 9 18, बे 1 बे, बे 7 12. नंतर परत 2ने करू. बे 1 जा 2 1 जा 2, बे 4 8, बे 5 10, बे 8 16. ओके. परत 2ने करू. बे 7 14, बे 2 4, बे 9 18. आता इथे 9ने करूया. 9 8 72, 9 1 9. नंतर 9ने करूया. 9 9 जा 81. परत 9 × 1. म्हणजेच याचा अर्थ काय झाला. 5832 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 9 × 9 × 9. आता क्यूबचा आपण विचार करतोय. जे 3 वेळेस आले ते एकदा घ्यायचे. म्हणजे काय. देअरफॉर 5832 इज इक्वल टू 2 × 9 ब्रॅकेटचा क्यूब. देअरफॉर 5832 इज इक्वल टू 18चा क्यूब. 18चा क्यूब. टेक क्यूब रूट ऑफ बोथ साइड. टेक क्यूब रूट ऑफ बोथ साइड. क्यूब रूट ऑफ बोथ साइड. मग आता इकडे लिहिणार का लिहिणार. क्यूब रूट 5832 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 18 क्यूब. मग क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल झाला म्हणजेच क्यूब रूट ऑफ धिस इज इक्वल टू 18. त्याचा आन्सर आहे 18. ओके. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. मग आपण त्यातलं सेकंड एक्झाम्पल पाहणार आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 4096. 4096. ने डिवाइड करा. 2 2 जा 4, 0, 2 4 जा 8, 2 8 जा 16, 2 1 जा 2, 0, 2 and 4. परत 2ने 5 1 आणि 2. परत 2ने 2 2 जा 4, 10 6. परत 2ने इथे 4ने 4 चौक 16. परत 4 आणि 4 1 4. इथे पहिले सुरुवातीपासून 4 घेतलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे. जे सोपं वाटेल ते करा. 4ने घेतलं तरी चालेल डायरेक्ट. आता आपण हे केल्यानंतर आपल्याला कळतं की इथे डायरेक्ट 4ने घेतलं असतं तरी सोपं झालं असतं. म्हणजे हे 3 स्टेप कमी झाले असतात. मग इथे 4096. 2 किती वेळेस आला आहे. 6 टाइम्स. इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इज इक्वल टू. आता 3चा एकदा घ्यायचा. मग 2 इंटू 2 इंटू 4 ब्रॅकेटचा क्यूब. देअरफॉर 4096 4096
96 इक्वल टू 2 दुने 4 4 चौक 16. हा झाला 16चा क्यूब. टेक क्यूब रूट ऑफ बोथ साइड, रूट ऑफ both sides. Therefore, cube root is equal to 16 cube, त्याचा cube root. Therefore, cube root of 4096 is equal to 16. व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. M is directly proportional to N. N is equal to 15 when M equal to 25. M equal to 25. Hence त्यातला पहिला सब क्वेश्चन आहे. पहिला आहे फाइंड M when N equal to 87. आता या ठिकाणी जे प्रोपोर्शन आहे ते डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. M is directly proportional to N. Therefore, M equal to K into N. Therefore, M upon N is equal to K. Therefore, पहिली कंडिशन काय? When N is equal to 15, N is equal to 15 when M is equal to 25. Therefore, 25 upon 15 is equal to K. Therefore, 5 upon 3 is equal to K. ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशनमध्ये पुट केली तर काय होईल? Therefore, M equal to 5 upon 3 into N. आता सेकंड कंडिशन वापरा. When N is equal to 87. Therefore, M equal to 5 upon 3 into N ची व्हॅल्यू 87. Therefore, M is equal to इथे 3 डिवाइड करा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 9 जा 27. 5 into 29. M equal to 9 5 45, 4 5 2 जहांच्या 14. 145. Value of M is 145. व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. त्यातला सेकंड सब क्वेश्चन काय आहे तो समजून घ्या. त्यातला सेकंड सब क्वेश्चन बघा. फाइंड N when M equal to 55. Find N when M is equal to 155. यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची की ज्यावेळेस M हा 155 असणार आहे. इथपर्यंत सेम आहे. हेच सेम आपण तेच वापरणार आहे. म्हणजे खरं उदाहरण इथून पुढे सुरू होईल. इथे when M is equal to 155. when M equal to 155. पुट अप करा. M 155 is equal to 5 upon 3 into N. इकडे 3 मल्टिपल होईल, 5 डिवाइड होईल, इंटू 3 डिवाइड बाय
5 is equal to m. 5 1 जा 1, 5 3 जा 5 1 जा. Therefore 31 into 3 is equal to m. Therefore m equal to 93. m equal to 93. m equal to 93. ओके, कंप्लीट करा, व्हिडिओ पॉज करा, ते लिहून घ्या आणि मग आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. ओके, नाउ सी द क्वेश्चन 4. Question number 4. Y varies inversely with x if y equal to 30 when x equal to 12. Find first y when x equal to 15. याला सॉल्व करूया. बघा, y is inversely proportional to x. Therefore xy equal to k. y equal to 30 when x equal to 12. Therefore x12 into 30 is equal to k. 360 is equal to k. मग इक्वेशन तयार झालं आपलं. xy is equal to 360. xy is equal to 360. मग आता इथे सेकंड कंडिशन, फर्स्ट बघा, y when x equal to 15. when x equal to 15, इथे फक्त x15 पुट करा. 15 into y is equal to 360. Therefore y is equal to 360 upon 15. y equal to 15 दूनी 30, 6 15 चौक 60. y is equal to 24. y is equal to 24. यातला सेकंड सब क्वेश्चन बघूया. व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. ते सेकंड सब क्वेश्चन आहे त्यातला x when y equal to 18. फाइंड x. सेकंड क्वेश्चन इथे फाइंड x when y is equal to 15. y is equal to 15 नाही, y is equal to 18. y is equal to 18. व्हॅल्यू पुटअप करूया इक्वेशनमध्ये. x into 18 is equal to 360. x equal to 360 upon 18. x equal to 20. x equal to 20. ओके, अशा पद्धतीने आपण 4 क्वेश्चन्स कंप्लीट केले मिसलेनियस एक्झरसाइज फर्स्टमधले. ओके, ज्यांना माझं टीचिंग आवडलं असेल त्यांनी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी अगोदर सबस्क्राईब केलं त्यांचे खूप धन्यवाद. थँक्यू.